आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर बेधडक आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत। निवडणुकांचा ज्वर शिगेला पोहोचू लागला, पण काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतली, पण अडचण झाली ती भाजपची। तिकडे रावेरमध्ये राष्ट्रवादीला उमेदवारच सापडत नाहीये। ईशान्य मुंबईत 4 वर्षांच्या तूतूमयमयनंतर सोयरीक झालेल्या शिवसेनेच्या तीव्र विरोधामुळे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना उमेदवारी देण्याचं धाडस भाजपला होत नाहीये। भेटीगाठींचा सिलसिला सुरू आहे। सांगली या एकेकाळच्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे दिग्गज नेते आणि दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा यांच्या नातवानं काँग्रेसचा हात सोडला आणि आता काँग्रेसला इथे सुद्धा उमेदवार सापडत नाहीये अशी स्थिती आहे। पुण्यामध्ये तर आग्रह करून कोणी उमेदवारी घ्यायला तयार नाही असं बोललं जात आहे आणि जे तयार आहेत त्यांनी राजकारणाचे रंग बघून माघार सुद्धा घेतले। रत्नागिरीत तर काँग्रेसची पहिल्यांदाच सनातन अडचण झाले म्हणे। हे सगळं नेमकं काय आहे? भल्या भल्या आणि मी म्हणणाऱ्या राजकीय पक्षांचं आणि नेत्यांचं असं नेमकं का होत आहे? आणि याबद्दलच आपण बोलणार आहोत। अर्थातच जागांचा तिढा आणि पक्षांची अडचण। भाजपचे प्रवक्ते आणि नेते मधू चव्हाण आपल्यासोबत आहेत, हेमलता पाटील आहेत आपल्यासोबत, काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रवीण गायकवाड आहेत, संभाजी ब्रिगेडचे ज्येष्ठ नेते, आणि संजय भोकरे आहेत, ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक। आपल्या सगळ्यांचं स्वागत। सगळ्यात आधी आपण मधू चव्हाण यांच्याकडे जाऊयात, कारण आपण मुंबईपासून सुरुवात करूयात आणि सगळ्यात शेवटी आपण माढ्याकडे जाऊयात, म्हणजे संजय भोकरे यांच्याकडे जाऊयात एक्सपर्ट कमेंट घेण्यासाठी। मधुजी, काय नेमकं असं झालं की पाठोपाठ भाजपनं तर सगळ्या जागा जाहीर करून टाकल्या, पण 2 ते 3 जागांबद्दल भाजपची अजून इतकी अडचण का, त्यातही प्रामुख्यानं मुंबईत? मुद्दा असा आहे, अडचण असं नाही, सर्वच राजकीय पक्षामध्ये काही जागा अशा असतात की त्या ठिकाणी अरे एको येतोय त्याला सांग बाबा। होय आपण करूया। हॅलो, हा बोला मधू। बोलू का मी? हो बोला। तर त्या ठिकाणी काय सर्वच पक्षांच्या बाबतीमध्ये ज्या जागा त्याला लढायच्या असतात त्यातले 70-80% जागा या क्लिअर असतात, विचार केलेला असतो। 2 गोष्टी या लोकसभेच्या किंवा कोणत्याही मोठ्या निवडणुकांमध्ये पाहिल्या जातात की विजयाची पूर्णतः खात्री, योग्य उमेदवार, जनतेला स्वीकृत उमेदवार, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात अगदी उत्साहाने काम करतील, या 5-6 गोष्टी ज्या उमेदवाराशी केंद्रित होतात त्याची उमेदवारी जाहीर केली जाते। आता काही वेळेला मित्रपक्ष हे जे असतात ते एकमेकांच्या बद्दल अडी असतात। शेवटी राजकीय पक्ष माणसांचा बनलेला आणि माणसे विविध स्वभावाचे असतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी 1-2 जागा अशा आहेत की तिथे कोणाला उभं केल्यामुळे त्या ठिकाणी होईल, कार्यकर्त्यांची इच्छा काय, आणि म्हणून पक्ष हित लक्षात घेऊन मित्रपक्षांना शेवटी मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे। इथे एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की शिवसेनेने कुठल्याही प्रकारे जाहीरपणे माननीय उद्धवजी असतील यांनी त्या ठिकाणी किरीट सोमय्यांच्याबद्दल वक्तव्य केलेलं नाही की आमच्या कार्यकर्त्यांनी सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊतांचं आम्ही काम करणार नाही असं स्पष्टपणे जाहीर केलं। पण पक्षाच्या अध्यक्षांनी, माननीय मुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्षांनी किंवा प्रमुख नेत्यांनी असं कधी आपलं वक्तव्य उघड केलेलं नाहीये। कार्यकर्ता आपल्या भावना व्यक्त करत असतो, कदाचित तो वातावरण निर्माण करत असतो, परंतु ह्याच्यातून त्या ठिकाणी मार्ग नक्की निघेल। पण म्हणजेच मधुजी, ईशान्य मुंबईमध्ये कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन तुमचा आता घट्ट मित्र झालेल्या शिवसेनेच्या आग्रहाखातर ईशान्य मुंबईत भाजपला उमेदवार जाहीर करता येत नाहीये। देश जिंकणार आहात तुम्ही असं म्हणताय? असं अजिबात नाहीये, असं काय अजिबात नाहीये। काही ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत, आता जिथे मित्रपक्ष नाहीये तिथे सुद्धा आमचे काही उमेदवार आम्ही उशिरा जाहीर केले। काही ठिकाणी प्रश्न काही क्लिअर, ज्यावेळेला मी सुद्धा महाराष्ट्र प्रदेशाच्या निवड समितीमध्ये अनेक वेळेला होतो, काही त्या ठिकाणी एखादा उमेदवार 2 मिनिटात क्लिअर होतो, तर एखाद्या उमेदवाराची चर्चा तासंतास 4-4 तास चालते। जे अंतर्गत माहिती असते, ज्या काय आम्ही त्या ठिकाणी संस्था आता विविध, त्यांना विजय ह्या उमेदवाराबद्दल काय जनमत आहे, त्या उमेदवाराबद्दल काय जनमत आहे बघतो, आणि म्हणून कुठल्याही प्रकारे घाईने निर्णय घेता कामा नये। त्याचं स्पष्टपणे कारण सांगतो, या ठिकाणी ताकाला नेऊन भांडं लपवत नाही। 22 पक्ष सगळे एकत्र मोदीजींना हरवायला आणि बीजेपीला हरवायला एकत्र आलेले आहेत। अशा वेळेला एक जागा विजयाची पूर्ण खात्री असेल
त्या ठिकाणीच आता त्या ठिकाणी निर्णय किमान घेतला ईशान्य जाईल. मुंबई काही करता करून तरी काय तुमचं उपयोग हे विधान नाही. काही अजून मुंबईतल्या पटण्यासारखं नाही. निवडणुकीला उशीर बाकी ठीक आहे पण ईशान्य मुंबई करता तुमचं हे विधान 22 पक्ष एकत्र आलेत वगैरे हे काही पटण्यासारखं नाही. ठीक आहे, मी पुन्हा येतो तुमच्याकडे. आपल्यासोबत हेमलता पाटील आहेत. हेमलताजी, काय नेमकी काँग्रेसची अडचण झाली? सांगली उमेदवार सापडत नाही, पुणे उमेदवार सापडत नाही आणि जे तयार आहेत त्यांना काँग्रेस तिकीट द्यायला तयार नाही. रत्नागिरीमध्ये तर म्हणजे काँग्रेस सारख्या पक्षाची सनातन अडचण व्हावी. मिलिंदजी, असं आहे की जेव्हा आपण प्रादेशिक पक्षांना किंवा इतर पक्षांची मोड बांधून जेव्हा आघाडी करतो तेव्हा ह्या आघाडीच्या राजकारणामध्ये ही सगळे अपरिहार्य गोष्टी घडून जातात. त्याचं कारण असं असतं की नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात लढतात, स्वबळावर लढतात आणि जेव्हा मग ही तिकीट वाटपाची किंवा जागा सोडण्याची वेळ येते तर तेव्हा मग त्यांच्या आपसापसातले हेवे दावे असतात आणि ही जागा आपल्याला सोडून घ्या म्हणून कार्यकर्त्यांचा आग्रह असतो. आता आपण एक उदाहरण द्यायचं झालं तर आंबेडकरांना सोबत घ्यावं अशी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि त्यासाठी अनेक बैठकीच्या फेऱ्या झाल्या. आपण बघितलं की त्याच्यामुळे खूप दिवस आमचे अनेक निर्णय प्रलंबित राहिले आणि जेव्हा आंबेडकरांनी 22 जागांची मागणी केली तेव्हा लक्षात आलं की त्यांना आघाडीबरोबर येण्यामध्ये कुठलंही स्वारस्य नाहीये. आता स्वाभिमानी पक्ष आमच्याबरोबर आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्याबरोबर आहे. काही जागा त्यांना असं वाटतं की ह्या ठिकाणी आपला उमेदवार निवडून येतो. आता सांगलीची जागा ही स्वाभिमानी पक्षाने मागितलेली आहे. पुण्यामध्ये हा गोंधळ चालला होता की राष्ट्रवादी आधी पुण्याची जागा मागत होती आणि त्यामुळे हा त्याच्यामध्ये कालापवेश झाला. आपण जळगावच्या रावेरच्या जागेसंदर्भात सांगितलं तर रावेरच्या जागेच्या बाबतीत असा विषय होता की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जेव्हा पहिली बैठक झाली की जेव्हा आपण जनसंघर्ष यात्रा काढायला सुरुवात केली तेव्हा जी पहिलं बैठक झाली आणि तेव्हा असं ठरलं की पूर्वीचा आघाडीचा फॉर्म्युला न वापरता ज्या ठिकाणी ज्या उमेदवारांची ताकद वाढलेली आहे त्या ठिकाणी ते उमेदवार दिले पाहिजेत. उदाहरणार्थ आपण नगरचं सुजय विखे पाटलांचं उदाहरण देऊ. तुमच्याकडे तुम्ही म्हणता की ताकद वाढली पाहिजे, त्यांना ते जागा दिल्या पाहिजेत. मग ताकद वाढली तरी तुम्हाला उमेदवार सापडत नाहीये का? कार्यकर्त्यांची तयारी नाहीये? नाही, आता तुम्ही म्हणाल तर पुण्यामध्ये आमचा उमेदवार ठरलेला आहे, सांगलीमध्ये उमेदवार ठरलेला आहे आणि रावेरमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे आहे. आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत की राष्ट्रवादीकडे जर योग्य तो उमेदवार नसेल तर ती जागा त्यांनी काँग्रेसला द्यावी. अर्थात हे सगळं आघाडीचं राजकारण आहे, परंतु एक स्ट्रॅटेजीचा भाग असतो. बरं, आता हा स्ट्रॅटेजीचा भाग नेमका काय असतो हे जरा म्हणजे महाराष्ट्राला आणि पुण्यातल्या काँग्रेसजनांना मात्र कोडच आहे. कारण पुण्यात इच्छुक असलेले ज्यांनी पहिल्यांदा स्पष्ट आणि उघडपणे सांगितलं की हो मला इच्छा आहे निवडणूक लढवण्याची आणि त्याच्यात वावगं काय नाही. प्रवीण भाऊ आहेत आपल्यासोबत. प्रवीण भाऊ, काय नेमकं असं पुण्यामध्ये झालं? म्हणजे पुण्यात काँग्रेसची ताकद, राष्ट्रवादीची ताकद, सगळे पैलवान नेते काँग्रेस राष्ट्रवादीचे पुण्यात प्रचाराला उतरलेले, संघर्ष यात्रा आणि या सगळ्याच्या दरम्यान मोठी रॅली झालेली, हेमलताताई सांगतात त्याप्रमाणे. आणि पुण्यामध्ये तर आम्ही काल आजमध्ये असं ऐकलं की तुम्ही आता माघार घेतली म्हणून. निश्चितच पुण्यामध्ये नेमकं काय आहे की पुण्यामध्ये निष्ठावंतांचा एक गट आहे आणि त्या निष्ठावंतांच्या गटाने गेली 15 वर्ष सातत्याने निवडणूक आली की ही मागणी आपली केंद्राकडे म्हणजे दिल्लीकडे केलेली आहे की बा त्यांच्यापैकी एका माणसाला उमेदवारी दिली पाहिजे. आता ते सगळेजण कधी काळी आमदार राहिलेले आहेत, काही मंत्री राहिलेले आहेत, काही लोक शहराध्यक्ष राहिलेत. मी त्यांचा सगळ्यांचा सन्मान करतो. पण पुणे हे एक सांस्कृतिक राजधानी आहे, काँग्रेसच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची जागा आहे आणि पुण्याची जागा निवडून येऊ शकते अशी मला खात्री वाटली. म्हणून मी त्यांना शेतकरी कामगार पक्षाचं काम करत असताना मी सातत्याने या निवडणुकीच्या निमित्ताने हे ऐकत आलोय की शरद पवार साहेब, राहुल गांधीजी सगळे म्हणतायत की आपण पुरोगामी विचाराच्या सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवायची आहे. कारण संघ परिवाराने निर्माण केलेला धोका, संविधानाला झालेला निर्माण धोका, मोदींबद्दलची भूमिका, फडणवीसांनी शेतकऱ्यांचा केलेला अपमान किंवा केलेली कर्ज, या सगळ्या पार्श्वभूमीवर मी शेतकरी कामगार पक्षात काम करत असताना सुद्धा काँग्रेसला ही जागा सुटली असल्यामुळं मी अशी इच्छा व्यक्त केली की मी काँग्रेसच्या वतीने जर ही निवडणूक लढली तर सोशल इंजिनिअरिंग लक्षात घेता, तुम्ही मराठा क्रांती मोर्चाचा उल्लेख केला, बहुजन क्रांती मोर्चा, दलित संविधान मोर्चा, मुस्लिम मोर्चा किंवा भीमा कोरेगावचं प्रकरण, या सगळ्या सामाजिक भूमिका ह्या माझ्या बलस्थान आहेत आणि मी पुण्यातनं ही निवडणूक 100% जिंकू शकतो. 5-6 दिवस झाले गिरीश बापट यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे.
आणि बहुजन समाजाचा जो काही सोशल इंजिनिअरिंगचा मला असलेला अभ्यास आहे, ही निवडणूक मी जिंकू शकतो. मला वाईट याचं वाटतं की गेली 1 महिना मी सातत्याने सांगतोय मी काँग्रेसमध्ये प्रवेश करायला तयार आहे, पण अजून कुठलीही प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये, अजून उमेदवारी जाहीर झालेली नाही. मला आज आश्चर्याचा धक्का वाटला की उर्मिला मातोंडकर यांचं स्वागत दिल्लीमध्ये राहुल गांधी करतात आणि त्यांचा पक्षप्रवेशही होतो आणि त्यांची उमेदवारी जाहीर होते. आता 2-2.5 कोटी लोकांचे मोर्चे या महाराष्ट्रात निघाले, त्याचा मी एक समन्वयक आहे की एक कार्यकर्ता आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि आपण टीव्ही मीडियाच्या माध्यमातून मी सातत्याने भूमिका मांडल्यामुळं मी त्याचा एक चेहरा झालो होतो. अशा वेळेस ज्या वेळेस की खऱ्या अर्थाने मोदी आणि संघ परिवाराचा पराभव करायचा आहे, संविधान वाचायचं, आम्ही सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे असं आपण जाहीर करतो, त्यावेळेस ते मला म्हणतात तांत्रिक बाजू पुढे करून की तुम्ही पक्षाचे सभासद नाही. हेमलताजी, मी म्हटलो की गेली 25 वर्ष मी पक्षाचा मतदार आहे आणि मतदाराला कधीतरी अधिकार आहे का नाही उमेदवारी मागण्याचा. बरोबर. कारण हेमलताजी, मतदारच मतदान करतात म्हणून लोक आमदार खासदार होतात. याला काय उत्तर आहे? एका नेत्याची नाही तर एका कार्यकर्त्याची तळमळ प्रवीण भाऊंच्या बोलण्यातनं कळतेय. त्यांनी म्हटलं ते एकदम बरोबर आहे. त्याच्याकडे काय उत्तर आहे तुमचं? तुम्ही उर्मिला मातोंडकरांना घेता आणि तुम्ही प्रवीण भाऊंवर अन्याय करता. मिलिंदजी, प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे आणि आतापर्यंत त्यांची जी भूमिका जी राहिलेली आहे ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी किंवा शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून पुरोगामी विचाराचे त्यांचं काम सतत चालू राहिलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल मला स्वतःला आदर आहे, पक्षाला आदर आहे. आणि ते जे बोलतायत ते खरं आहे, परंतु कसं आहे की पक्षाने अजूनही निर्णय जाहीर केलेला नाहीये आणि त्यामुळे या मोमेंटला आता आपण या संदर्भात काही बोलणं चुकीचं आहे. पुण्याच्या जागेच्या संदर्भामध्ये म्हणजे पक्षाचा उमेदवार जरी ठरला तरी प्रवक्त्यांना पक्षाचा उमेदवार जाहीर करण्याचे अजून परमिशन दिलेली नाहीये आणि प्रवक्ते कधीच पक्षाचा उमेदवार जाहीर करत नाहीत, ही माझी अडचण आहे मिलिंदजी. परंतु एक पक्षाचं एक धोरण ठरलेलं आहे, पक्षाची एक दिशा निश्चित झालेली आहे आणि काही स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून अजून उमेदवार जाहीर झालेला नाहीये. परंतु मला खात्री आहे की प्रवीण गायकवाड जर काँग्रेस पक्षामध्ये आले तर काँग्रेस पक्षामध्ये एक त्यांना चांगलं भवितव्य आहे. ते यायला तयार आहेत आणि तुम्ही घ्यायला तयार नाहीये. पुढे प्रवीण भाऊ बरोबर ना, तुम्ही जायला तयार आहे ते घ्यायला तयार नाहीत. कुठल्याही गोष्टीला निश्चितच जर विचार केला तर 1 महिन्यापासून अगदी कालही मी सांगितलं की मला तिकीट मिळालं नाही मिळालं तरी मी काँग्रेस पक्षाचं काम करणार आहे. कारण हा देश मोदीपासून आणि संघापासून वाचवायचा असेल तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सगळ्या पुरोगामी चळवळींनी, सगळ्या संघटनेनी, पक्षांनी एकत्र येऊन एकदा मोदीमुक्त भारत केला पाहिजे, संघमुक्त भारत केला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. परंतु मला असं वाटतंय की सध्या तरी मला असं पुण्यातनं ऐकायला मिळतंय की गिरीश बापटांना बाय द्यायचा असल्यामुळेच मोहन जोशींची उमेदवारी बहुतेक निश्चित होईल. हेमलताजी, महत्वाचं विधान आहे त्यांचं. नाही, हे असं काही घडणार नाही. कोणालाही काँग्रेस पक्ष हा बाय देणार नाही आणि काँग्रेस पक्षाची ती मानसिकता नाहीये. प्रत्येक जागा ही काँग्रेस पक्षासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळं मला माहित नाही प्रवीणजींनी हे विधान कुठल्या संदर्भात केलं, पण असा पक्ष कधीही कोणाला बाय देणार नाही. जो कोणी उमेदवार असेल तो निष्ठेने लढेल आणि काँग्रेस पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, समविचारी पक्षांचे सगळे कार्यकर्ते त्या उमेदवाराबरोबर राहतील. तर एवढी मी खात्री या निमित्ताने देऊ शकते. मला माहित नाही प्रवीणजींनी कशा संदर्भात हे विधान केलं. नाही, प्रवीणजींनी निश्चितपणे काहीतरी विचार करून. गिरीश बापट स्वतः जाहीरपणे सांगतात की मोहन जोशींना उमेदवारी दिली तर मी 3 लाख मतांनी निवडून येईल आणि प्रवीण गायकवाडांना दिलं तर माझ्या अडचणी अधिक वाढतील, कदाचित मी निवडणुकीत पराभूत होईल. स्वतः ज्यावेळेस उमेदवार गिरीश बापट म्हणतात, निदान त्यांच्यावर तरी मला विश्वास ठेवावा लागेल ना. त्यांना विश्वास आहे की मी निवडून येऊ शकतो, पण काँग्रेसला विश्वास नाही. मी कसा विश्वास देऊ शकतो? अरे नुसते मराठा क्रांती मोर्चाच्या वेळेस रस्त्यावर आलेल्या लोकांनी जरी मतदान केलं ना, ते बहुजन समाजातले लोक होते आणि मुस्लिम समाजाने त्याचं स्वागत केलं होतं. मराठा क्रांती मोर्चाचं कमीत कमी 8-9 लाख लोक होते, त्यांनी मतदान केलं तरी पुण्यातला उमेदवार 3-4 लाख मताने निवडून येऊ शकतो. एवढा साधा सिद्धांत कळत नाही. प्रवीणजी, आम्ही तुम्हाला मदत करण्याच्या भूमिकेत हे सगळं करतो. मला खात्री आहे की नाही
प्रवीणजी मला 100% खात्री आहे, मी तुम्हाला आज ओळखत नाही, अनेक वर्षापासून ओळखते आणि तुम्ही उभे राहिले तर 100% निवडून येणार ही खात्री मला स्वतःला आहे. परंतु एक पक्षाचं एक धोरण असतं, काँग्रेस पक्ष एका विशिष्ट धोरणाने चालतो आणि त्याच्यामध्ये कोणी मध्ये इंटरफेअर आम्ही करू शकत नाही, हा विषय आहे. परंतु तुम्ही थोडासा संयम ठेवावा. मला खात्री आहे की तुमचं भविष्य हे काँग्रेस पक्षामध्ये अत्यंत उज्ज्वल आहे. ते सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही, कारण कार्यकर्ते सगळे सांगतात. एक सर्वसामान्य पुणेकर म्हणून फेसबुक आणि ट्विटरवर एक प्रश्न गेल्या 5 मिनिटांपासून विचारला जातोय. मी आता विचारायचा थांबला होतो एवढा वेळ, पण प्रवीण भाऊंनी हा मुद्दा मांडल्यानंतर मी विचारतो. लोक असे विचारतायत की प्रवीण दादा जे सांगतायत ते विरोधी पक्षाच्या उमेदवाराला कळतं, पण तुमच्या प्रदेशाध्यक्षांना आणि राष्ट्रीय अध्यक्षांना लक्षात येत नाही, अशी भावना आहे पुणेकरांची सोशल मीडियावर. त्याला काय उत्तर देणार तुम्ही? नाही, पण मिलिंदजी सगळ्यात महत्वाचं अजून उमेदवारी जाहीर झाली नाहीये आणि त्यामुळे आताच कुठलं विधान करणं, उमेदवारच जाहीर झालेला नाही तर आपण विधान कसं करू शकतो की याला उमेदवारी दिली आणि बाय दिला? तुम्ही थोडंसं थांबायला पाहिजे. आणि परिस्थिती अनेक ठिकाणी किरीट सोमय्यांच्या बाबतीत तोच विषय आहे, तर आपण विचारणारच ना. घेतलं पाहिजे. किरीट सोमय्यांना विचारणार आपण, ते विचारणारच आहोत. ते काय मधुजींना बोलायचं? मधुजी बोला, आपल्याला पुढे जायचंय संजय भोकरे यांच्याकडे. नाही, एकच वाक्य बोलतोय, काँग्रेसचा उमेदवार कोणी जाहीर करावा हा त्या पक्षाचा विषय आहे, आमचा तो अधिकार नाही, मी बोलू इच्छित नाही दुसऱ्या पक्षाच्या निवडणुकीच्या. परंतु आता माझे मित्र संभाजी ब्रिगेडचे गायकवाड जे बोलले ते कधी बेछूट आणि बेजबाबदार बोलत नाहीत, हा माझा चर्चेतला अनुभव आहे. आता ते असं म्हणाले, बाकी त्यांनी काही बोलावं, ते असं म्हणाले की गिरीश बापट असं म्हणाले की हा निवडून येईल, ह्यांना उमेदवारी देते मी 3 लाखाने येईल, परंतु गायकवाड यांना दिलं तर मी हरेन. हे त्यांचं क्लिप मला त्यांनी दाखवावं असं बोललेल्याचं. काहीतरी दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराबद्दल माझी विनंती आहे आपल्याला. गायकवाड उगाच काही थापा मारू नयेत तुमच्या. बोलत असताना, खाजगी बोलत असताना कोणी क्लिप काढत नाही. क्लिपचं जर विचारायचं असेल तर तुम्ही गिरीश बापटांनाच विचारा, त्यांनीच सांगितलंय की क्लिप कधी आणि केव्हा बघतात लोक. त्यामुळं अशा क्लिप वगैरे कुणी खाजगी बोलण्यात करत नसतं. ते गमतीने म्हटले असतील की मी जर निवडणुकीला उभा राहिलो तर त्यांची अधिक अडचण वाढल, एवढं तरी त्यांनी मान्य केलेलं, एवढं तर मान्य करा. बरं ठीक आहे, आपण नेमकं काय होतंय ते आपल्याला पुढच्या काही तासात कळेल, कारण हेमलताताई असं म्हणालात की उमेदवार नक्की झालेला आहे, फक्त तो जाहीर व्हायचा आहे. म्हणून तुम्हाला खाजगीत बोलले असेल संजय भोकरेजी, जाहीर सांगणं बरोबर नाही. संजय भोकरे सर, मला सांगा की हे पुण्याचं झालं, पण ईशान्य मुंबईचं तेच आहे. भाजपची म्हणजे एवढी अडचण आहे की तोंड दाबून बुक्क्याचा मार आहे. तिकडे सांगलीमध्ये पण काँग्रेसची तीच अडचण आहे आणि माढ्यामध्ये भाजपचं तर म्हणजे असं झालंय की अहो तुम्ही घ्या ना तिकीट आणि समोर कोणी घ्यायलाच नाही तिकीट. हॅलो, ऐकायला येतं का मला? बोला संजयजी, बोला, तुमचा आवाज येतोय. नाही, वाल्याचा वाल्मिकी झाला पाहिजे ही एक म्हण आपण सगळी प्रचलित आहे. तर भाजपचं जे धोरण आहे, सीट गडकरींच्या पासून सगळ्यांनी आजपर्यंत असं स्टेटमेंट केलंय की निवडून येण्याची क्षमता आहे, हेच पहिलं आमचं धोरण असतं आणि उमेदवार जो उभा करतो तो निवडून येतो का ही पहिला आमची चाचपणी आहे. मग त्याच्यामध्ये काँग्रेस मधला येऊ दे, राष्ट्रवादी मधला येऊ दे, अन्य कुठलाही येऊ दे, तो नेता इकडे तो वाल्या जरी असला, गुन्हेगार जरी असला तरी यांच्याकडे आला की तो पवित्र होतो. असे आरोप काँग्रेसकडनं पण झाले, राष्ट्रवादीकडनं पण झाले. आणि आता आमचे मित्र प्रवीण गायकवाड या ठिकाणी आता निवडून येण्याची क्षमता त्यांची असेल तर काँग्रेसवाल्यांनी सुद्धा त्याचा विचार करायला हवा होता. परंतु मुद्दा मुख्य याच्यामधलं गणित असं आहे, तुम्ही सांगली बघा, माढा बघा, आता ईशान्य मुंबईचा तुम्ही विषय काढला, अंतर्गत मतभेद जे आहेत राजकीय, ते आता सांगलीचं उदाहरणच तुम्हाला इथे समोर दिसतंय. कदम गट आणि वसंतदादा गट हे जगजाहीर आहे, एकमेकाचे उमेदवार कसे पाडायचे पक्षात राहून, हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. पतंगराव कदमांनी, आज पतंगराव कदम हयात असताना त्यांना वसंतदादा पाटील घराण्याने केलेला विरोध जगजाहीर आहे. तेच आजच्या काळात विशाल पाटील उमेदवारी मागत असतील, प्रतीक पाटील मागत असतील, तर पतंगराव कदम गट त्यांच्या बाजूला कसा राहील, हे सरळ गणित आहे. तेच माढ्यामध्ये सुद्धा आज विजयसिंह मोहिते पाटील हे, जरी मी आधीच्या तुमच्या चर्चेमध्ये मी सांगितलेलं होतं की शरद पवार ही दुसरी फळी निर्माण करायला कमी पडले आणि त्याच्यामध्ये तिथले जे वाद आहेत, मग ते संजय शिंदे असतील, अजितदादा पवारांची जी दुसरी फळी असेल, त्यांचे मोहिते पाटलांशी असणारे विरोध असतील, राजकीय मतभेद असतील, हे सगळे चव्हाट्यावर
बरोबर. नाही, संजय भोकरे एवढा बिनतोड मुद्दा मांडतायत ते. हा संजयजी बोला, मध्ये तुमचा संपर्क तुटला होता. बर, संजय भोकरे यांच्याशी आपला संपर्क होत नाहीये. पण मधू चव्हाणजी, हे नेमकं काय आहे? म्हणजे स्वतः विजयदादा तर भाजपात यायला तयार नाहीत, म्हणजे अधिकृत काय त्यांनी प्रवेश नाही केला. त्यांच्या मुलानं प्रवेश केला तर तुम्ही त्याला तिकीट द्यायला, तर त्याला तुमचं पक्षाचं असं म्हणणं आहे की नाही बाबा विजयदादा तुम्हीच उभे राहिले तर हे सगळं होणार नाही, तर काय होणार नाही. आणि ते संजय मामानं तुम्ही तिकीट देणार होता, तर तुम्ही जसे उमेदवारांना पळवता तसं राष्ट्रवादीच्याकडे संजय मामा निघून गेले. आता या सगळ्यात म्हणजे एवढे मोठे राजकीय पक्ष, म्हणजे प्रश्न सर्वसामान्यांना हा पडतो. मला ताई तुम्हालाही हा प्रश्न विचारायचा आहे. सर्वसामान्यांना प्रश्न हा पडतो, एवढे मोठे पक्ष, एवढं राष्ट्रीय स्तरावरचं नेटवर्क, अगदी तालुका आणि गल्ली स्तरापर्यंत सगळं स्ट्रक्चर, आणि उमेदवार सापडत नाही. जो उमेदवार सापडतो तो तयारच होत नाही. हा सगळा प्रकार काय आहे मधुजी? नाही, असं आहे मिलिंदजी, लोकशाहीमध्ये आकड्याचा खेळ हा सुद्धा महत्वाचा असतो. 272+ हा त्या ठिकाणी लोकसभेमध्ये त्याला निवडून येतील ते आहेत. आता ज्या वेळेला जर दोन्ही बाजूचं बोलतो मी, थोडंसं आपण न्यूट्रल राहून चर्चा करू. हो बरोबर आहे. ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाला असं वाटतंय आणि ते खचत्य होणार आहे की बाबा आम्हाला सत्ता कायम ठेवायची आहे, त्यामुळे एक एक जागा त्या ठिकाणी ताऊन सुलाकून आणि जराही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा धोका मतदार कमी होईल, मतदान कमी होईल आणि विजयाला कुठेतरी त्या ठिकाणी जवळ जायला कमतरता येईल, तर त्या ठिकाणी कोणी धोका पत्करणार नाही लोकशाहीमध्ये. आताची पूर्वीची निवडणूक ही नेत्यांवर त्या ठिकाणी होती. मग नेहरूंच्या नावावर, इंदिराजींच्या नावावर कोणालाही उभं केलं तरी ते निवडून येत होते. आता तो काळ गेलेला आहे की नेत्यांनी सांगावं आणि लोकांनी ऐकावं. आता जनता, मतदार आणि इतका प्रगल्भ झालेला आहे, सगळा मीडिया वगैरे इतका प्रचार आणि प्रसारित चांगला झाल्यामुळे, आणि म्हणून उमेदवार हा पहिल्यांदा आधी त्या ठिकाणी जनता स्वीकृत असावा लागतो. तो जरी पक्ष स्वीकृत असला, कार्यकर्ता स्वीकृत असला, तरी मतदार करणाऱ्या जनते कसा त्याचा स्वीकार करेल हे पाहिलं जातं. आणि नंतर त्या ठिकाणी त्याचं, म्हणून मला असं वाटतंय की 1-2 ठिकाणी गेल्या अनेक निवडणुकीमध्ये आपण पाहिल्यानंतर सगळ्या पक्षांमध्ये 1-2 ठिकाणी राज्यांमध्ये असे तेढ निर्माण होते. महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, विधानसभेच्या असतील. त्यामुळे मला त्याच्यात काही फार गैर वाटत नाही. हे प्रश्न सुटलेले असतील भारतीय जनता पक्षाचं, मी म्हणतोय हे नक्की आपल्याला सांगू इच्छितो. म्हणजे कदाचित 5 वर्ष लोकांमध्ये किती सक्रिय होते माहित नाही, त्याच्याबद्दल वादविवाद असू शकतात, पण विजयदादा लोकांमध्ये चालू शकतात. पण 5 वर्ष सक्रिय राहिलेले पुण्यातले तुमचेच मावळते खासदार पुणेकरांना चालू शकत नाहीत. हा काही न समजण्यासारखा प्रकार आहे. संजयजी बरोबर ना मी सांगतोय ते? जे विषय आहेत, काँग्रेस सुद्धा 9 वेळेला त्या ठिकाणी खासदार झालेले आहेत, 8 ते 9 वेळेला. प्रवीणजी माझं म्हणणं बरोबर असेल तर मला सांगा, तिथं सुद्धा आता जे चाललेलं आहे प्रस्थापित जे, मग तिथं मोहन जोशी तुम्ही असतील ते म्हणा, उल्हासदादा असतील, उल्हासदादा पवार असतील, खेडा, ह्यांचं सगळ्यांचं जे निष्ठावंत म्हणून त्यांनी सुद्धा तुम्हाला विरोध केलेलाच आहे. त्या ठिकाणी तुमचं नाव शरद पवारांच्याकडनं येते. राष्ट्रवादीचा नेता काँग्रेसचा उमेदवार ठरवतोय, ही जी चर्चा झाली ह्याच्यामुळे तुम्हाला तिथं प्रस्थापितांनी विरोध केला. हेही तितकंच खरं आहे. आज पुण्यामधला जो विषय आहे हे अंतर्गत गटबाजी तिथं चव्हाट्यावर आलेलीच आहे. प्रवीण दादा नकोत, मग तिथं आज गिरीश बापट आता भारतीय जनता पक्षाने उमेदवार दिला. सुरुवातीला संभाजीराव काकडे हे काँग्रेसमध्ये यायला तयार होते आणि काँग्रेसमध्ये त्यांची बोलणी ही झालेली होती, परंतु ते सुद्धा राष्ट्रवादीकडनंच शरद पवारांचंच म्हणजे त्यांचंच हे राजकारण होतं. मग त्याला सुद्धा प्रस्थापितांनी विरोध केला. असं हे अंतर्गत गटबाजीचे हे परिणाम तिथंही चालू आहेत. आज पुण्यामध्ये तिथं विरोध हा त्याच्यासाठीच आहे. प्रवीण भाऊ, मूळतः काय आहे, काँग्रेसला संपवणाऱ्या दुसऱ्या राजकीय पक्षाची गरजच नाहीये. काँग्रेसनी जर खऱ्या अर्थाने परत उभं राहायचं असेल तर सामाजिक चळवळीच्या कार्यकर्त्यांना जोडून घेतलं पाहिजे. जे पूर्वी 1990 पर्यंत काँग्रेस ही सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक चळवळी, त्याच्या प्रश्नाची जाण असलेली संघटना, पक्ष म्हणून ओळखली जात होती. सध्या जनतेशी काँग्रेसची नाळ तुटलेली आहे आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढली
तर सामाजिक कार्यकर्त्याचा काँग्रेस सन्मान करते आणि मग नैसर्गिक दृष्ट्या जे बहुजन समाजातले विविध जाती समूहाचे संघटना छोटे छोटे पक्ष यांना विश्वास वाटेल की काँग्रेस आता आम्हाला सुद्धा संधी देईल, तर हे सगळे कार्यकर्ते या पक्षाकडे वळतील, अशी चर्चा काँग्रेसच्या पुनर्बांधीच्या निमित्ताने सुरू होती. कारण काय झालंय, काँग्रेस ही आक्रमक पक्ष नाहीये. काँग्रेस हा साम्यवादी समाजवादी विचारसरणीचा पक्ष असल्यामुळं आणि शिवसेना असेल बीजेपी असेल हे आक्रमक पक्ष आहेत. आणि नेमकं काय होतं की युवक अवस्थेमध्ये विद्यार्थी अवस्थेमध्ये रक्त आपलं गरम असतं आणि नैसर्गिक आपल्या धर्म आपलं भगवीकरण याच्यातनं शिवसेना बीजेपीकडे जाणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. तुलनेत फुलेशाह आंबेडकरांचे विचार मानणारे फक्त एक संभाजी ब्रिगेड आहे की जी संभाजी महाराजांचं नाव घेऊन मात्र फुलेशाह आंबेडकर, सयाजीराव गायकवाड, विठ्ठलरामजी शिंदेचे विचार मांडती. आणि अशा कार्यकर्त्यांना काँग्रेसने जर जवळ केलं तर परत तळागाळापर्यंत काँग्रेसला हा पक्ष नेण्याची संधी आहे. तुम्ही एक विधान केलं मार्तंडकरवर आहे, कार्यकर्त्यांवर नाही. बरोबर, तुम्ही एक खूप महत्वाचं विधान केलं की काँग्रेसचा सर्वसामान्य लोकांशी आणि चळवळीतल्या लोकांशी ज्यांचा लोकांशी कनेक्ट आहे अशांपासून काँग्रेस तुटले. हेमलताजी काय सांगाल, मान्य आहे तुम्हाला हे? आपण मिलिंदजी आता नाही मिलिंदजी आता एक सध्या वातावरण आपण बघतो की भारतीय जनता संजय सर मी येतो तुमच्याकडे. उदाहरण देते की ज्या पद्धतीनं इतर पक्ष ज्या प्रकारे इतर पक्षातून आलेल्या उमेदवारांची थोडक्यात पळवापळवी म्हणता येईल, जे भारतीय जनता पक्षाने 2014 मध्ये केलं, त्यानंतर महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये केलं, जिल्हा परिषदेच्या इलेक्शनमध्ये केलं, की जो उमेदवार निवडून येणार आहे समजा दुसऱ्या पक्षात असेल तर तो भ्रष्ट असतो, तो उमेदवारावरती कारवाई झाली पाहिजे, त्याच्यावरती केसेस ठोकल्या पाहिजे, परंतु तोच जर भारतीय जनता पक्षामध्ये आला तर तो मग चांगला उमेदवार आहे आणि मग त्याचे सगळे गुण दोष सगळे नाहीसे होतात. पण त्याच पद्धतीने आता हे एक वातावरण असं झालंय काँग्रेसमध्ये की ह्याच पद्धतीने काँग्रेसमध्ये जे निष्ठावान आहेत त्यांना डावलून तुम्ही बाकीच्या उमेदवारांना उमेदवारी देऊ नये असा एक काँग्रेसमधून सूर निघतो. आणि आता आपण याच्यावरती मला पक्षी आज बोलायचं नाही, पण मिलिंदजी ही वस्तुस्थिती आहे की निवडणुकीचा सगळा ढाचाच आता बदललेला आहे की मला जर तुम्ही तिकीट द्याल तर ठीक आहे, नाही द्याल तर एक सेकंद, म्हणजे तुम्ही निष्ठावंतांचा जो नियम केला त्याच्यात प्रवीण भाऊ बसत नाहीत तुमच्या दृष्टीने? तर नाही, प्रवीण भाऊ निष्ठावंतामध्ये बसत नाही असं नाही मी म्हणत. पुण्यामध्ये जे प्रवीण भाऊ सांगतात आणि त्याच्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली की आम्ही अनेक वर्षापासून काँग्रेसचं काम करतो, आम्ही अनेक वर्षापासून काँग्रेसच्या सतरंजा उचलतो आणि मग आधी आमचा विचार व्हावा असं कुठलाही कार्यकर्ता तशी मागणी करू शकतो. प्रवीण भाऊ हे काँग्रेस पक्षामध्ये कधी नसले तरी ते काँग्रेस पक्षाच्या विचाराशी नेहमी त्यांनी त्यांची बांधिलकी ठेवलेली आहे आणि त्यामुळे ते काँग्रेसला कधीच परके नाहीयेत. परंतु निवडणुकीच्या तोंडावरती अशा गोष्टी घडतात आणि त्यामध्ये मग कार्यकर्त्यांचा दबाव असतो आणि संजय सर तुम्ही काहीतरी मुद्दा मांडत होता, विचार करावा लागतो. हा फक्त या ठिकाणी विषय. मला एवढंच विचारायचं आहे, काँग्रेसला अधिकार आहेत का पुण्यात उमेदवार जाहीर करायचे का ते शरद पवारांना त्यांनी दिलेत? जसं संजय काकडेंचा विषय मी मगाशी मांडला, आधी त्यांचं नाव होतं, नंतर प्रवीण दादा आले, पण मला असं विचारायचं की तिथलाही उमेदवार हा शरद पवार ठरवणार आहेत का, अशीच आता चर्चा आहे तिथं. आता हो का महाराष्ट्रातल्या, म्हणजे आता नाव नको घ्यायला, मला माहित नाही तुमच्याकडनं. नाही बोला मी बघा मिलिंदजी गेले 25 वर्षापासून मी काँग्रेसमध्ये ऍक्टिव्हली काम करते, त्यामुळं काँग्रेस पक्षाला शरद पवार सांगतील तो उमेदवार ठरवला पाहिजे असं नाहीये. परंतु एक गोष्ट घडू शकते की आघाडी धर्म आहे आणि आघाडी धर्मामध्ये एखाद्या नेत्यांनी मोठ्या नेत्यांनी सांगितलं की हा उमेदवार आघाडीसाठी चांगला पडेल तर त्याचा पक्ष विचार करतो. म्हणजे शरद पवार सांगतील तोच उमेदवार आम्ही फायनल करतो, या विधानाला काहीही अर्थ नाही. संजयजी फक्त पुण्याच्या उमेदवाराबद्दल अशी स्थिती आहे का अन्य महाराष्ट्रात 3-4 उमेदवार तर सुचवलेच ना पवार साहेबांनी? नाही, ही गटबाजी ही आणि अंतर्गत मतभेद हे सगळीकडे आहेत. आता राष्ट्रवादी जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी तरी ते सांगलीचे आहेत आणि त्यांचंही दादा घराण्याशी जे काही सख्य आहे ते सगळ्या जगाला माहिती आहे. त्यामुळे इथेही जयंत पाटलांना दादा घराण्यात ते काँग्रेसचे तिकीट नको, जाऊ दे स्वाभिमानी पक्षाला, हे त्याच्या मागे त्यांचंही राजकारण आहेच त्याच्यामध्ये. असंच पुण्यामध्ये पण आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आता त्यांच्यामध्ये सुद्धा किरीट सोमय्या हा विषय आता गाजतोय. तिथं सुद्धा हे चर्चा अंतर्गत मतभेद हे गणित प्रत्येक ठिकाणी आहे आणि भारतीय जनता पक्ष हा उद्याचा जसं काँग्रेस युक्त म्हणतात
उद्या त्यांच्यातही गटबाजी ही भरपूर होणार आहे, ही बघायलाही मिळणार आहे, उद्याच्या काळातच बघायला मिळेल त्यांच्या. निश्चित. म्हणजे आता एकदा काय बाकीची 2-4 राहिलेल्या नावांची घोषणा झाली की मग अचानक पेव फुटेल नाराजांचं आणि त्या नाराजांना बंडोबांना थंड करण्याचं एक मोठं अभियान सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांना करावं लागेल, कारण तोपर्यंत फॉर्म मागे घ्यायचा दिवस आणि वेळ जवळ आलेली असेल. एक छोटासा ब्रेक घेऊयात संजय सर, एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेकच्या नंतर आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. पण ही जी सगळी वेळ आली आणि हा जो जागांचा तिढा निर्माण झाला, हा सामान्य कार्यकर्त्यांमुळे निर्माण झाला, निष्ठावंत आहेत त्यांच्यामुळे निर्माण झाला, का पक्षाच्या नेत्यांमुळेच निर्माण झाला? आणि विविध मान्यवर आहेत आपल्यासोबत. मधू चव्हाण आहेत, हेमलता पाटील आहेत, प्रवीण गायकवाड आहेत आणि संजय भोकरे आहेत. आपण आता थोडे या विषयात पुढे जाऊयात. आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी म्हटलं तसं मधूजी, एवढा मोठा राजकीय पक्ष, एवढी मोठी परंपरा, इतक्या मोठ्या कार्यकर्त्यांचं नेटवर्क, पार्टी विथ द डिफरन्स असलेला पक्ष, मग हा सगळा तिढा म्हणजे निवडणुका तर आज नाही आलेल्या, आज आल्या आहेत तर काही ठरलेल्या आहेत 5 वर्षांपूर्वी निवडणुका येणार. हा सगळा तिढा इतका वाईट आणि विचित्र व्हायला जबाबदार कोण, कशामुळे झाला, आणि मग या सगळ्यात मतदारांना काय करायचं? मला असं वाटतं शेवटी मतदार उमेदवार त्यांच्या पुढे नॉमिनेशन भरल्यानंतर कोण येतो, मतदार 2 गोष्टी बघतात लोकसभेला आणि विधानसभेला. आणि काही वेगवेगळ्या ज्या निवडणुका आहेत त्याचे निकष वेगवेगळे असतात. जसं 1971 साली ते त्या काळामध्ये श्रीमती इंदिरा गांधींच्या घोषणेकडे बघून लोकांनी मतदान केलं. त्याच्यानंतर आणीबाणीच्या विरोधात अटलजी असलेले वेगवेगळे नेते त्यांच्यासाठी मतदान केलं, आता मोदीजींसाठी. आणि मला असं वाटतं की त्या काळामध्ये परिस्थिती त्याला असे निर्णयाला मजबूर करते, ना कुठला नेता ना कार्यकर्ता. आता जसं त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र आहे, पश्चिम महाराष्ट्र ही आमचीच मिराजदारी आहे. जसं काँग्रेसला 1995 पूर्वी वाटत होतं, काँग्रेस किंवा अन्य कोणी पक्ष, किंवा महाराष्ट्र राज्य आम्हीच करायचं, बाकी कोणी नाही, कोणाला राज्य करण्याचा अधिकार नाही. जसं या देशात काँग्रेसने राज्य केलं, लोकांनी त्यांना निवडून दिलं, तर आम्ही समजू शकतो. पण काँग्रेसला वाटतं की काँग्रेसमध्ये सुद्धा नेहरू आणि गांधी घराण्यानेच राज्य केलं पाहिजे. तसं पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी काय स्थान आहे यांचं कोण विचारतो? यांचं काय सहकारामध्ये काम नाही, बाकी कुठे काम नाही. आणि मग त्याला शह द्यायचा असेल तर राजनीती करावी लागते. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रभावी आपलं काम वाढवायचं असेल तर कार्यकर्ता अधिक लोकस्वीकृत अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी उमेदवार, या दोघांचं गणित मिळवावं लागतं. आता ईशान्य मुंबईत मी स्पष्टपणे बोलतो, उगा ताकाला नेऊन भांडं लपवत नाही. किरीट सोमय्यांनी जे आमच्या त्या ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या एकूण सगळ्या मधल्या काळात जे काही दुर्दैवी कालखंड होता त्यामध्ये कदाचित काही वक्तव्य केली असतील, ती शिवसेनेच्या नेत्यांना आवडली नसतील. जसे आमचे विनायक राऊत किंवा आता सामनाचे संपादक जर कुठल्या मतदारसंघात उभे असते लोकसभेमध्ये, तर मी इथे स्पष्ट बोलतो की आमच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असती. पण ती नाराजी बाजूला ठेवून ज्या युती होते त्यावेळेला संयुक्तपणे विचार करून समोर जावं लागतं. जसं आता 22 पक्षांच्या आघाडीमध्ये 22 लोकांची तोंड 22 बाजूला आहेत, तसं उद्धवजी आणि या ठिकाणी महाराष्ट्रापुरतं बोलतोय मी, तर देवेंद्रजी यांची तोंड 2 बाजूला असतील तर संभ्रम निर्माण होईल. म्हणून दोघांच्याही उमेदवाराला ढवळाढवळ न करता जिथे कुठे वादाचा मुद्दा असेल तर तो रेशमी गाठ हळुवारपणे सोडवावी लागते आणि ती सोडवली जाईल. मधुजी, असलेल्या गुंत्याचा तिढा किती सोपा, सहज आणि असं आहे हे सांगण्याची तुमची जी हातोटी आहे त्याच्याबद्दल कमाल आहे. आणि प्रवीण भाऊ तर हसतात, पण संजय सर सुद्धा तुमच्या या सगळ्या कसोटीला कौतुक करतायत. म्हणजे तुमचं संजय सर, मला खरोखर सुरुवात त्यांनी पश्चिम महाराष्ट्रापासून केली की तिथं मोनापल्ली होती, आम्ही ते साम्राज्य होतं ज्यांचं ते खालसा केलं वगैरे ते म्हणतायत. एकंदर त्यांचा बोलण्याचा अर्थ तो आहे. परंतु तेच लोक राज्य करतायत, फक्त ते भाजपमध्ये गेलेले. आज उदाहरण द्यायचं म्हटलं तर संजय काका पाटील कुठे होते? राष्ट्रवादी, काँग्रेस, ह्याच फळीतली ती माणसं सगळी आपल्याकडे घ्यायची, सोपं राजकारण केलं, ती सगळी घ्यायची आणि त्यांनाच पदं द्यायची, त्यांनाच निवडून आणायची, त्यांची ताकद त्यांची क्षमता निवडून यायची, ही सगळी उचलायची आणि आमचं भाजपचं सगळा विजय झाला म्हणायचं. एवढंच माढ्यात पण संजयजी, माढ्यात पण ती स्थिती आहे ना, म्हणजे विजयदादा आणि विजयदादांच्या घराण्यातल्या सगळ्यांना घ्यायचं आणि मग म्हणायचं तुम्ही भाजपचे उमेदवार. आणि भाजपला साम दाम दंड हे सगळ्याचा वापर करतात म्हणून आरोपही होत आहेत आज काँग्रेस राष्ट्रवादीकडनं. त्यात काय चुकीचं आहे मधू चव्हाण सांगू शकतील का?
बर, मधुजी थोडक्यात उत्तर देणार का पुढे जाऊयात चर्चेत? असं आहे, नाही संजय मेकरेजी, पॉइझन किल्स पॉइझन अशी एक म्हण आहे. ज्या पद्धतीने काँग्रेसने, मी आता राष्ट्रवादी बोलत नाही कारण शरद पवार साहेबांच्या राजकारणावर कोणाचाच विश्वास नाही त्या ठिकाणी. कारण आता जसं आपण म्हणालात की त्या ठिकाणी माझे मित्र प्रवीण गायकवाड यांना आग्रह करतायत शरद पवार साहेब म्हणून, हे शरद पवारांचा उद्देश चांगला नाहीये प्रवीण आमच्याकडे पाठवण्याचा, याच्यावर काँग्रेसच्या लोकांचा विश्वास नाहीये. आणि मला असं वाटतं की काही वेळेला मातब्बर लोक आपल्याबरोबर घ्यावे लागतात. स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी, अनेक मातब्बर लोक आपल्याबरोबर घेतले सुरुवातीच्या काळात, विरोधी असताना आपलंच केलं. जुळेल ह्याचंही तुम्ही जुळणार नाही अशी खात्री देता का उद्या? नाही ते खात्री नाही संजयजी, राजकारणात कधी कोणी कायमचा शत्रू आणि मित्र नसतं, तसंच राजकारणात कधी कोणी कायमची खात्री देऊ शकत नाही. हे जनतेच्या वतीनं मला प्रामाणिकपणे नमूद करावं वाटतं. हेमलताजी, म्हणजे काँग्रेस सारखा पक्ष, प्रवीण भाऊ मी येतो तुमच्याकडे, काँग्रेस सारखा पक्ष आणि पुण्यामध्ये तुम्हाला उमेदवार जाहीर करता येत नाही, सांगलीची जागा तुम्हाला उमेदवार मिळत नाही, तर शेवटी भाऊ तुझं माझं भांडण नको कार्यकर्त्याचं म्हणून तुम्ही तुमच्या मित्रपक्षाला देऊन टाकलीत. आणि रत्नागिरीच्या बद्दल तर तुम्ही बोलायलाच तयार नाही. अचानक तुम्हाला उमेदवार जाहीर झाल्यानंतर कळलं की यांचं सनातनचे समर्थक आहेत हे, आणि मग सगळ्यांनीच विरोध करायला सुरुवात केली. अजूनही तिथला जागेचा तिढा तसाच आहे. नाही, मी मगाशी जसं बोलले, पहिल्यांदा मला मधुजींबद्दल एक दोन शब्द बोलायचे. ते रेशमी गुंता वगैरे बऱ्याच काही त्यांनी विशेषणं लावली. आणि मला एक प्रश्न पडतो की केडर बेस पार्टी एवढे स्वतःला म्हणतात. 2014च्या निवडणुका बघा, हिना गावित असतील, राजेंद्र गावित असतील, आता विजयसिंह मोहिते असतील, आता सुजय विखे पाटील असतील, म्हणजे ज्या पद्धतीने त्यांची घोडदौड चाललेली आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रात आम्ही कशा पद्धतीने आलो, अरे तुम्ही बाकीच्या पक्षातले नेते घेऊन तुमचं कसा पक्षाचं नेतृत्व तुम्ही सिद्ध करू शकता. त्यामुळे हे सगळं बोलण्यातला काही अर्थ नाहीये. तुमचा सगळा डोळा हे इतर पक्षातले मातब्बर नेते आपल्या पक्षामध्ये घ्यायचं आणि भाजपच्या रंगामध्ये पावित्र्य त्यांना करायचं, एवढाच तुमचा हेतू आहे. त्यामुळे केडर बेस पार्टी म्हणून जो पक्ष काही प्रपोगंडा करते त्याला काडीचाही अर्थ नाहीये. आता दुसरी गोष्ट, तुम्ही जे म्हणता की उमेदवार मिळत नाहीयेत, मी मगापासून सांगते की उमेदवार मिळत नाहीत असं नाहीये. पुण्यामध्ये सुद्धा आमच्या पक्षामध्ये सक्षम उमेदवार आहेत. आता मोहन जोशींबद्दल मगाशी विषय झाला, तुम्हाला सांगलीची जागा तुमची सोडायला लागली ना मित्रपक्षाकरता, पडलेली आहेत ते नाही सांगलीच्या जागेसंदर्भात स्वाभिमानी संघटनेने ती मागणी केली होती. आणि जर समविचारी पक्षांना एकत्र घेऊन लढायचं असेल, मतांची विभागणी टाळायची असेल तर काही गोष्टी कराव्या लागतात. सांगलीच्या सर्व कार्यकर्त्यांचा या गोष्टीला विरोध होता, कारण ही जागा जर सोडली तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीला जास्त जागा राहतील आणि काँग्रेसला कमी राहतील अशी त्यांची आग्रहाची मागणी होती. आणि त्यामुळे ह्या जागांचे उमेदवार घोषित करायला थोडासा वेळ लागतोय. रत्नागिरीच्या बाबतीत तुम्ही म्हटला तर तो जो उमेदवार काँग्रेसने जाहीर केला तो सनातनांशी संबंधित नव्हता. याच्यामध्ये ज्या पद्धतीने सगळा प्रचार झाला की तो फक्त त्यांच्या जातीच्या एका व्यक्तीला पकडलं म्हणून तो मोर्चामध्ये गेला होता. आणि याचं स्पष्टीकरण सगळं काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. परंतु त्यानंतर तो सनातनशी संबंधित असल्याची जी हाकाटी पेटली गेली आणि त्यामुळे काँग्रेसला थोडंसं त्या बाबतीत विचार करावा लागला. आणि मी तुम्हाला आता परत अगदी अधिकारवाणीने सांगते, अगदी योग्य ते सांगते की आमचे उमेदवार ठरलेले आहेत, परंतु पक्षाच्या स्ट्रॅटेजीचा एक भाग म्हणून ते आम्ही उमेदवार जाहीर केले नाहीत. आणि उद्या परवा हा सगळ्या गोष्टींचा फॉर्म भरायच्या एक दिवस आधी जाहीर करणार का हेमलताताई? कारण कार्यकर्त्यांच्या मध्ये जो संभ्रम आहे, बाकी मतदारांचं जाऊ द्या, उमेदवार एकदा मतपत्रिकावर छापून आला की मतदार देतील. नाही काँग्रेसची स्वतःची एक पद्धत आहे निवडणुका हे करायची. गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्ष ह्या निवडणुकींच्या आणि राजकारणामध्ये आहे. आणि त्यामध्ये काँग्रेस पक्षाचं ठरलेलं आहे की कशा पद्धतीने, आता मगाशी प्रवीणजी बोलले की आक्रमकता आम्हाला जमत नाही, परंतु आमची एक थेरी आहे आणि त्या थेरीशी स्टिकअप राहून आम्ही आमचे उमेदवार जाहीर करतो. आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये, कारण पक्ष त्याच्या ज्या गोष्टीवरती विश्वास ठेवतो त्या पद्धतीने पक्ष पुढे जातो. तरी हा प्रश्न तर अजूनही आहे, माझ्या काही नाही लोकांच्याही मनात आहे, तसं सोशल मीडियात येत आहे, पण की फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी तरी आदल्या दिवशी किमान एक दिवस आधी तरी उमेदवार जाहीर करा पुण्याचा. प्रवीण भाऊ, हे सगळं कशामुळे हा गुंता आहे? म्हणजे नेत्यांमुळे, कार्यकर्त्यांमुळे, निष्ठावंत कोण हे ठरवण्यामुळे आहे का लोकांचा आग्रह कोण, लोकांच्या मागे कोण आहे हे नेत्यांना कळत नाहीये याच्यामुळे आहे? नाही, मूळतः काँग्रेसचा जो ढाचा आहे तो सरंजाईशाही म्हणा किंवा दरबारी राजकारणाचा मला जो अनुभव आला 15-20 दिवसामध्ये,
आणि दिल्लीला जाणे, मुंबईला जाणे, तिथं नेते न भेटणे, तिथले जे काही लोक आहेत ते न भेटणे आणि आपण त्यांच्यापर्यंत आपला जो आवाज आहे त्यांच्यापर्यंत न पोहोचवता येणे, फोन केला तर फोन न घेणे आणि मग खऱ्या अर्थाने तळागाळात जे काही चाललेलं आहे, मला असं वाटतं की काँग्रेसनी 6 महिन्यापूर्वीच एकतर काँग्रेस जवळपास 44 वर आलेली आहे देशभरामध्ये आणि एवढा मोठा पराभव काँग्रेसचा पूर्वी कधीच झालेला नाहीये. बरोबर. आत्मपरीक्षणाचा काळ आहे आणि अशा काळामध्ये 6 महिने अगोदर वेगवेगळ्या स्तरावर अभ्यास करून चांगले उमेदवार, चांगले लोक पक्षात घेतले पाहिजे, जे चळवळीतले आहेत, जे विचाराचे आहेत. तुम्ही तिकडं धानोरकरांना आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेचा तुम्ही तिथं उमेदवारी देता. बरोबर. वानखेडेंना तुम्ही हिंगोलीमध्ये देता, ते शिवसेनेतनं आलेले आहेत. पण तुमच्याच विचाराचा शेतकरी कामगार पक्षाचा माणूस मात्र तुम्हाला चालत नाही. मला हे इतिहास म्हणून सांगायचंय की अशी स्थिती प्रजा समाजवादीच्या काळामध्ये महाराष्ट्रात होती आणि त्याला पार्श्वभूमी होती संयुक्त महाराष्ट्राची. त्या काळामध्ये केशवराव जेदे, शंकरराव मोरे हे शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक लोक हे काँग्रेसमध्ये आले आणि मग बहुजनांची काँग्रेस झाली आणि मग महाराष्ट्रामध्ये काँग्रेस स्थिर स्थावर झाली. त्यांनी सहकार चळवळ चालवली. आता तसं होताना दिसत नाहीये. पुनवृत्ती होतीये की माझ्यासारखा एक शेतकरी कामगार पक्षाचा माणूस काँग्रेसमध्ये येतोय आणि बहुजनामध्ये ही चळवळ नेण्याचा प्रयत्न करतोय. मात्र काँग्रेस ही आता कशा प्रकारे चालणार आहे मला माहित नाही. मला आता जास्त टीका करायची नाही. मला एक गोष्ट फक्त ऍड करायची आहे. मला एक गोष्ट या महाराष्ट्राला सांगायची आहे की युतीची सभा होती कोल्हापूरला. मुख्यमंत्री म्हणत होते की 60 वर्षामध्ये काँग्रेसनी महाराष्ट्र खड्ड्यात घातला, काँग्रेसनी नुकसान केलं. हे सगळं म्हणत असताना 80% लोक जे मागे बसले होते त्यांच्या, हे पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रमुख कार्यकर्ते किंवा प्रमुख नेत्यांचे नातू होते आणि त्या नातवांना मला ही आठवण करून द्यायची की तुमच्याच आजोबांनी, तुमच्याच वडिलांनी हा पश्चिम महाराष्ट्र बांधला सहकाराच्या चळवळीतनं, शिक्षण संस्थेच्या माध्यमातनं, दूध संघ असतील, साखर कारखाने असतील आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्राचं वेगळं वैशिष्ट्य आहे. परंतु त्यांचे नातू ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणतात की 60 वर्षात महाराष्ट्र खड्ड्यात घातला, त्यावेळेस ते टाळ्या वाजवत होते, आनंद घेत होते. याचा मला खेद वाटतो. परंतु हे नातू सुद्धा बीजेपी मध्ये का जातात याचं उत्तर काँग्रेसने शोधण्याची गरज आहे. हा सुद्धा माझा एक मुद्दा आहे. मला संजयजी आणि संजय भोकरेजी आणि मधुजी थांबवायला लागेल कारण मुख्यमंत्री बोलायला उभे राहिलेत. मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात, आपण थेट जाऊयात. जो देश विदेश में उनके साथ रहते हैं, कांग्रेस की नीति निर्धारण करते हैं और वे बिना कोई संकोच, बिना कोई लाज शरम, बिना कोई लाग लपेट हिंदुस्तान की धरती पर टीवी मीडिया के सामने आतंकियों को क्लीन चिट दे रहे हैं, पाकिस्तान को क्लीन चिट दे रहे हैं. मेरे जम्मू के भाइयों बहनों, जरा बताइए, जब गुरु ही ऐसा होगा तो चेले कैसे होंगे और चेले के साथी कैसे होंगे? 2-3 दिन पहले जो कुछ हुआ वह तो और शर्मनाक है. नेशनल कॉन्फ्रेंस के एक उम्मीदवार द्वारा अनाप शयान बयानबाजी की गई, ये पूरे देश ने देखा है. देश ये भी देख रहा है कि कैसे कांग्रेस ने इन लोगों से हाथ मिलाया हुआ है. क्या कांग्रेस का हाथ ऐसे ही लोगों के काम के लिए है क्या, जो भारत के लिए अनाप शनाप बोले, जो पाकिस्तान का जय जयकार करे?
और कांग्रेस इनको कंधे पर बिठा दे, ये आपको मंजूर है क्या? कोई देश इसको स्वीकार कर सकता है क्या? इनको भारत माता की जय कहने में समस्या है, लेकिन आतंकवाद। नरेंद्र मोदींच्या सभेचा धडाका सुरू झालेला आहे, यावर आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास इथे थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.